नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. 1729 आचार्य अकॅडमी ही नीट, जेई, MHT, CET, NDA या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असते. ज्ञानेश्वर मुटकुळे सर हे 1729 आचार्य अकॅडमीचे संस्थापक संचालक आहेत. सरांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP मधून अभियंता पदवी संपादन केली आहे. COEP मध्ये असताना स्पंदन सोशल क्लब मध्ये कार्यरत सर होते. तेव्हापासूनच समाजासाठी काहीतरी करायचं ठरवलं. COEP मधून पदवी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर सर यांनी 2015 मध्ये बारामतीत हे पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थ म्हणून भारत फोर्ज या कंपनीमध्ये ते सामील झाले. या काळात शिक्षणाची आणि शिकवण्याची आवड आहे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी राहत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे 1729 आचार्य अकॅडमी या संस्थेची सुरुवात 2017 साली झाली. या त्यांच्या प्रवासात संचालक श्री कमलाकर टेकवडे सर, संचालक श्री सुमित शिंगारे सर आणि संचालक प्रवीण ढवळे सर तसंच अनेक COEPN, IITN, NITN डॉक्टर्स सहकाऱ्यांची साथ त्यांना मिळाली. 2019-21च्या पहिल्या इंटिग्रेटेड बॅच मधून आदित्य निकम IIT कानपूर तसंच सृष्टी टेकवडे गव्हर्नमेंट MBBS लागण्यापासून जी सुरुवात झाली त्यानंतर ते आतापर्यंत 500हून अधिक IIT, IITN, NIT, COEP, VIT, PICT अशा नामांकित कॉलेजेसमध्ये इंजिनियर्स आणि 350हून अधिक गव्हर्नमेंट MBBS, BAMS, BHMS डॉक्टर्स देखील सरांच्या मार्गदर्शनामध्ये घडलेले आहेत. तर डॉक्टर, खरं तर सर आतापर्यंत असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना घडवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. माझा पहिला प्रश्न हाच आहे की आता लवकरच 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा देखील सुरू होते. तर या सगळ्या अनुषंगानं आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर पालकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? सर्वप्रथम TV9 मराठी व तसेच TV9चे प्रेक्षक यांना नमस्कार की TV9च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याची मला संधी दिली. खरं तर कुठलीही परीक्षा म्हटलं की त्या परीक्षेचा पॅटर्न ठरलेला असतो. त्यामुळं 10वी असेल, 12वी असेल, त्याच्यात CBSE बोर्ड असेल किंवा SSC बोर्ड असेल, HSC असेल 12वीचं, ह्या सगळ्याच परीक्षा आता चालू थोड्याच काळामध्ये होणार आहे. त्याच्या डेट्स वगैरे डिक्लेअर्ड आहेत. सर्वप्रथम तुम्ही लास्ट 2-3 वर्षाचे जे पेपर्स असतात, म्हणजे आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडनं शिकत असतो किंवा आपल्या सोसायटीमध्ये इतर लोकांकडनं शिकत असतो, तसं 10वी ही तुम्हाला 10 वर्षापूर्वीच माहीत झालेलं असतं की 10वीची 10 वर्षानंतर तुमची परीक्षा आहे. तुम्ही दरवर्षी जर पास होत गेलात तर किंवा 12वी तसंच. सो मागच्या वर्षीचे बोर्डाचे पेपर असतील ते जर तुम्ही रिव्हिजन केले, त्यानंतर त्याचा पॅटर्न समजून घेतला आणि 2-3 मॉडेल पेपर जे काही सॉल्व्ह केले तुमच्या लेव्हलला आणि ते तुमच्या शिक्षकाकडनं किंवा तुमच्या जे कोणी गायडन्ससाठी तुम्ही कोचिंग संस्था निवडलेल्या आहे त्यांच्याकडून जर घेतले तर तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल आणि त्यामधल्या उणिवा भरून काढून तुम्ही त्याच्यासाठीचं मार्गदर्शन हे घेतलं पाहिजे. आणि पेपरसाठी सगळ्याच विद्यार्थ्यांना 10वी असतील, 12वी असतील, त्यांना शुभेच्छा. आणि त्यासाठी शांतता ही फार गरजेची आहे की परीक्षा आहे म्हणून घाबरून न जाता तुम्ही शांततेत अभ्यास केलेलाच असतो 1 वर्ष. जी काही गोष्ट होईल त्याला ॲक्सेप्टन्स ठेवून तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे आणि चांगलंच होणार आहे. जे होणार त्यासाठी तयारी दाखवू. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. अगदीच. आणि विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये 10वी आणि 12वीचं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर या बाबतीत तुम्हाला देखील काय वाटतं? अगोदर जसं ज्यावेळेस आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही चेंजेस होत गेले तर त्यामध्ये सर्वप्रथम 4थी पर्यंत खूप महत्त्व दिलं जायचं. 4थीचं बोर्ड म्हणायचो आपण, त्यानंतर 7वीचं बोर्ड म्हणायचो, त्यानंतर 10वीचं बोर्ड आणि आता 10वीचं बोर्ड सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 12वीवर शिफ्ट होणार आहे. सो एकंदरीत जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं गोष्टींमध्ये अपग्रेडेशन होतं आणि बोर्डाच्या परीक्षा म्हटलं किंवा कुठल्या पर्टिक्युलर परीक्षेच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. सो सध्या तरी 11वी 12वी मध्ये तुम्ही कॉमर्स घेता, आर्ट घेता का सायन्स घेता यावर तुमची पुढील वाटचाल ठरते. म्हणून 10वी 12वी हे बॉटलनेक आहे की तिथून आपल्या पुढच्या करिअरची दिशा ठरते. त्यामुळे 11वी 12वी महत्वाचं आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता त्यामध्ये सुद्धा फ्लेक्झिबिलिटी येणार आहे, पण ती आता येणाऱ्या काळातच आपल्याला त्याबद्दल खुलासा होईल. सो 10वी आणि
10वी नंतर 11वी 12वी हे तुमच्या आयुष्याला वळण देणारे 2 वर्ष आहेत. म्हणून पालक असतील, शिक्षक असतील किंवा विविध लोक तुम्हाला 11वी 12वीला खूप फोकसफुली अभ्यास करा याचा सल्ला देत असतात. कारण तिथून ठरतं की तुम्ही कुठली गाडी पकडणार आहे. जसं एखाद्या बस स्टँडला किंवा तुम्ही कुठल्या तरी एअरपोर्टवर गेल्याच्या नंतर कुठली ट्रेन, कुठलं विमान, कुठली बस पकडणार, त्यावरनं ठरतं की ती बस कुठे पोहोचणार आहे. त्याचाच एकंदरीत रोल हा 11वी 12वीचा आहे. म्हणून 11वी 12वी फार महत्वाची असते. अगदीच. आणि जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की नवीन कोचिंग पॉलिसी देखील आता येत आहे, तर याबद्दल तुमचं मत काय? सर्वप्रथम तर जे काही शासकीय पातळीवर जी यंत्रणा काम करत असते की एज्युकेशन मधील रिसर्च असेल किंवा ओव्हरऑल देशाचं एज्युकेशनला कुणीकडे त्यांना घेऊन जायचं आहे. सो आतापर्यंत असं कोचिंगसाठी काही राज्यांमध्ये त्यांचं स्वतःचं धोरण होतं. म्हणजे बिहार असेल किंवा वेगवेगळे राज्य असतील, त्यामध्ये त्यांची त्या स्टेट पुरता कोचिंग ऍक्ट होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल बोलणं चालू होतं, पण आणखीन काही इनेबल झालेला नव्हता. पण आता थोड्या दिवसापूर्वी शासकीय जे काही आपलं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, सो त्यांनी कोचिंग साठीचे जे काही गाईडलाईन्स केलेले आहेत प्रदर्शित, आणि त्या गाईडलाईनच्या माध्यमामधून एक मूलभूत म्हणजे एक जनरली बोलायचं झालं तर कुठलंही सेक्टर म्हटलं, मग ते एज्युकेशन असो, मेडिकल असो किंवा रिअल इस्टेट असो किंवा कुठले, सो त्या प्रत्येकाला एक कुठल्या तरी साचेबद्ध पद्धतीमध्ये त्याला मांडण्याची गरज आहे की जेणेकरून त्यांच्या कामामधील क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी, त्याच्यात सिस्टीम्स याव्या. सो त्या अनुषंगानं शासकीय पातळीवर, केंद्र पातळीवर आता एक गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन मध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत की जसं की एखादं पर्टिक्युलर कोचिंग सेंटर असेल तर ते कोचिंग सेंटर कशाला म्हणायचं. सो कोचिंग सेंटर जे काही डेफिनेशन आहे ती 50 विद्यार्थ्यांच्या वर तुम्ही विद्यार्थी शिकवत असाल किंवा त्यांना ट्रेनिंग देत असाल किंवा त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स देत असाल तर त्याला कोचिंग सेंटर याचा उल्लेख होतो. आणि त्याला काहीतरी एक रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत की त्यामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणारे जे कोणी शिक्षकगण असतील किंवा मेंटर्स असतील किंवा इन्स्ट्रक्टर असतील, सो त्यांचं क्वालिफिकेशन तुम्हाला आता अगोदरच्या पद्धतीनं जसं की एखाद्या ओळखीचा कोणीतरी आला, सो ते नसून एक मिनिमम ग्रॅज्युएशन तरी झालेलं पाहिजे. अशा पर्टिक्युलर जी काही मेंटर आहेत, सो त्यांची लिस्ट त्यांच्या वेबसाईटला असणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत तुमची एक वेबसाईट असणं मॅन्डेटरी केलेलं आहे नवीन एज्युकेशनच्या जे काही कोचिंगच्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर तुमच्या जे काही फी स्ट्रक्चर असेल हे सुद्धा पर्टिक्युलर सगळ्या रिझनेबल असलं पाहिजे असं केलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक 5-6 मुद्दे आहेत की इन्फ्रास्ट्रक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या क्लासेसमध्ये त्याला ऍक्सेसिबिलिटी असली पाहिजे, त्यांच्यासाठी सोयी सुविधा असल्या पाहिजे. त्यानंतर पर स्टुडंट हा एक एरिया दिलाय त्यांनी की 1 स्क्वेअर मीटर हा मिनिमम एका विद्यार्थ्यासाठी लागणारा एरिया तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे जवळपास तो साधारण 10 स्क्वेअर फूट, म्हणजे जे काही 10 स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये एका विद्यार्थ्याला जागा. नाहीतर काय होतं की जनरली पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण बघायला गेला तर कोचिंग हे कोटामध्ये फार जास्त विद्यार्थ्यांचा ओढा जातो. तसंच महाराष्ट्रामध्ये लातूर असेल, नांदेड असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, पुणे असेल, सो ह्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचा कल असतो. सो त्या अनऑर्गनाइज सेक्टरला शासनाच्या अंडर येण्यासाठी की एक स्टेट लेवलला एक कुठली तरी एक बॉडी असावी की जी बॉडी पूर्ण कोचिंगला त्याला लायसनिंगचं काम करेल, त्यांच्यावर नियंत्रणाचं काम करेल. म्हणजे जेणेकरून ज्या काही विद्यार्थ्यांना फॉल्स कमिटमेंट असतील किंवा मिसलिडिंग जे काही ऍडव्हर्टाइजमेंट असतील की आम्ही हा रँक प्रोड्यूसच करू, आम्ही हे असं करू, सो या सगळ्या पर्टिक्युलर गोष्टीला जसं एखादं स्टँडर्ड असतं ISO, त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. त्या पद्धतीनं कोचिंगला सुद्धा एका साचेबद्ध पद्धतीमध्ये केंद्र पातळीवरूनच ही हालचाल झालेली आहे. आणि या न्यू कोचिंग पॉलिसीचा खरं तर सगळ्याच कोचिंग क्लासेसनी खूप स्वागत केलेलं आहे. कारण कसं असतं की प्रत्येक कोचिंग क्लासेसवाल्यांकडे इतकी यंत्रणा नाहीये की त्या यंत्रणेच्या माध्यमातून ते त्या गोष्टीला अपग्रेड करतील. जसं आता आमची जी काही कोचिंग अकॅडमी आहेत, सो ती 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. सो आम्हाला कंपनी असल्या कारणानं त्याचं स्ट्रक्चर असणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे जे काही फायरचे नॉर्म्स असतील, सेफ्टी नॉर्म्स असतील, त्यानंतर ISO साठी आम्ही अप्लाय केलेले, तर ISO मध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम, एखादा फी रिफंड असेल तर प्रोराटा बेसिसवर रिफंडची पॉलिसी असणं, ती 10 दिवसात डिस्बर्स करणं. आता हे शासनाच्याच पातळीवर त्या गोष्टी अनिवार्य केल्यामुळं एकंदरीत या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शासनानं निवडलेला किंवा उचललेला हे एक मोठं पाऊल आहे. आणि सर्व विद्यार्थी, पालक यामध्ये सुद्धा आनंदाची बाब आहे. फक्त एक बाब अशी आहे की ज्यावर क्लॅरिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये, ते म्हणजे 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंगला
मनाई आहे रजिस्ट्रेशनला, त्यामुळे त्यावरचा आणखीन खुलासा, आणखीन एक डिटेल की बाबा एखाद्या पालकाला तरी सुद्धा वाटत असेल की माझ्या विद्यार्थ्याचं वय 16च्या आत आहे, पण 16च्या आतील विद्यार्थ्यांना जर कुणाचं काही गायडन्स समजा घ्यायचं असेल, सो त्यामध्ये असं आहे की 50च्या खाली विद्यार्थी असेल तर ते कोचिंग सेंटर कन्सिडर होत नाही. त्यामुळे 40-50 विद्यार्थ्याच्या आत असेल तर काही अडचणच नाही. पण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्ती हा 50 पेक्षा जास्त मुलांना इन्स्ट्रक्ट किंवा गाईड करत असेल आणि तिथे जर मग काय असेल तर त्यावर शाळेच्या टायमिंग नंतर ऍटलीस्ट घेऊ शकाल विद्यार्थ्यांना, तुम्ही गायडन्स देऊ शकाल का नाही त्याची क्लॅरिटी बाकी आहे. नाहीतर जे काही कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे हे पूर्णतः खूप चांगली गोष्ट पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि इव्हन कोचिंग क्लासेस वाल्यांसाठी सुद्धा ही एक खूप चांगली बाब आहे. आणि पर्सनली मी असेल किंवा सगळेच आमचे जे काही सहकारी असतील त्या पॉलिसीचं खूप स्वागत होत आहे की या गाईडलाईनचं, की ज्या गाईडलाईनच्या माध्यमातून स्टँडर्डायझेशन अचीव होऊ शकतं. तर अकॅडमीच्या बाबतीमध्ये जी नियमावली आहे याबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र आचार्य अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी येतात कुठेतरी त्यांचं मानसिक स्वास्थ्य देखील जपणं गरजेचं आहे. तर त्यासाठी देखील काय केलं जातं जेणेकरून विद्यार्थी हा डिप्रेशनमध्ये येणार नाही? एकंदरीत मुळात हे समजून घेणं गरजेचं आहे की डिप्रेशन काय असतं, डिप्रेशन कुठून जनरेट होतं. डिप्रेशन तेव्हा जनरेट होतं ज्या वेळेस आपल्याला माहित नसतं की आपल्याला विचारलेल्या क्वेश्चनची उत्तरं येणार आहेत नाही येणार. जर तुम्ही प्रिपरेशन हे डे 1 पासनं केलेलं असेल तर डिप्रेशन किंवा ह्या गोष्टीत तुम्ही जाणारच नाही. पण तरी सुद्धा नवीन एज्युकेशन जे काही कोचिंगच्या गाईडलाईन आलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त एम्फेसिस केलेलं आहे मेंटल वेलबिईंगवर. कारण की हल्लीच्या काळामध्ये मुलांना ते प्रेशर, ते कॉम्पिटिशन बिअर होत नसल्यामुळं जे टोकाचं पाऊल ते उचलले जातात. ते होऊ नये म्हणून आचार्य अकॅडमीमध्ये आपण एक काउन्सिलिंग टीम म्हणून आहे की जी दर महिन्याला पालक टीचर मीटिंग असते, त्यामध्ये सुद्धा काही अडचणी असतील तर त्या डिस्कशन व्हाव्यात. त्यानंतर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मी स्वतःही काउन्सिलिंग करतो. पण समजा मला वेळ कमी मिळत असेल तर आमच्याकडे एक काउन्सिलिंग टीमसाठी ऑलरेडी जी लोक कार्यरत आहेत ती करतात. पण आता नवीन पर्टिक्युलर नियमानुसार की तुम्हाला एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा ह्या गोष्टींचं सुद्धा कोलॅबरेशन असणं किंवा त्यांचं सुद्धा अधिकृतरित्या असणं हे कोचिंगसाठी अनिवार्य आहे. सो त्यामुळे आम्ही पुण्यातील एका नामांकित जे कोणी सायकोलॉजिस्ट आहेत किंवा जे क्लिनिकल सायकोलॉजीच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करून आता 1 एप्रिल पासून, कारण की आता 1 एप्रिल पर्यंत या गाईडलाईन वगैरेचं फॉलो चालू होणं गरजेचं आहे. सो 1 एप्रिल 2024 पासून आम्ही त्यांच्यासोबत कोलॅबरेशन वेनी त्यांचं पण मंथली एक लेक्चर त्या क्लिनिकल सायकोलॉजी जे काही व्यक्ती सर्टिफाईड काउन्सिलर्स आहेत सो त्यांचे लेक्चर्स ठेवलेले आहेत. पण आता सुद्धा कुणी विद्यार्थी आला तर त्यांच्यासाठी तसे व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील किंवा त्यांचं जे काही म्हणणं असेल हे ऐकायला पाहिजे. आणि तुम्ही कोणाच्या तरी मागण्या ऐकल्या, त्यांना काय पाहिजे हे ऐकलं तर कदाचित डिप्रेशन हा प्रकार येतच नसतो. कारण डिप्रेशन हा सायकोलॉजिकल थॉट आहे आणि मला तरी वाटतं की आपल्या मनात काही थॉट आला आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मागितलं तर मिळतं. तर आपल्याकडे प्रॉब्लेम हा असतो की तो थॉट तसाच सप्रेस केला जातो आणि मग अचानक त्याचा उद्रेक होतो. सो तो उद्रेक न होऊ देण्यासाठी त्यांच्यासोबत कोणी ना कोणी बोलायला पाहिजे कॉन्स्टंट, आणि ती यंत्रणा आपल्याकडे आहे. पण हे एवढं असून सुद्धा काही बोलत नसतील तर त्याला मात्र कोणाचं मन जाणून घेणं इतपत आणखीन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा माणसं देवाच्या रूपांतरित नाहीच झाली. त्यामुळे कदाचित त्या 1% आणखीनही न बोलणाऱ्या लोकांना कसं बोलतं करायचं हे आचार्य अकॅडमी पुढे आणि समस्त भारतापुढे सुद्धा चॅलेंज आहे. सो त्याच्यावर आपण आणखीन काम करूयात. अगदीच. त्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी घडवणं हे एकमेव ध्येय नसून त्या विद्यार्थ्याची मानसिक अवस्था समजून त्याला त्या अवस्थेमध्ये देखील पुढे कसं चांगलं शिक्षण मिळेल यासाठी देखील आचार्य अकॅडमी ही प्रयत्न करत असते. आणि या अकॅडमीच्या मार्फत आणखीनही कोणकोणते कोर्सेस आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना गाईड केलं जातं याबद्दल आपण सरांकडून माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही अकॅडमी बद्दल सांगितलं, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जे जे करता येतं ते सगळं काही तुम्ही करता. मात्र विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठी देखील हा एक मोठा टास्क आहे. विद्यार्थ्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स आणि इम्प्रूव्हमेंट नेमकी कशी होते हे जेव्हा तुम्ही पालकांना सांगतात तेव्हा पालकांची भूमिका नेमकी काय असते?
मेनली एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की जे विद्यार्थी जेईचं प्रिपरेशन करतात, नीटचं प्रिपरेशन करतात, सो त्यांच्यासाठी फक्त हे चॅलेंजेस विद्यार्थ्यांसाठीच आहे अशातला भाग नाही, कारण हे पालकांसाठी सुद्धा चॅलेंज आहे. कारण त्यांच्या आयुष्यात सुद्धा, त्यांच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात, त्यांच्या मुलाच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती परीक्षा आलेली आहे. सो त्यांनी घरामधील जे वातावरण आहे ते वातावरण किती पॉझिटिव्ह ठेवता येईल, त्यानंतर त्याचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स असतो तर तो ऐकून घेणं पण गरजेचं आहे. आता आपल्याकडे एक परीक्षागृह नावाचं पोर्टल आहे जे इनबिल्ट आपल्या टीमने बनवलेले. सो काय त्याचे मार्क पडले ते पीडीएफच्या माध्यमातून असतील किंवा त्याचे जे काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस असेल ते तुमच्या पोर्टलला दिसतं. पण बरेचशे पालकांचं इथपर्यंत लक्षच नसतं की बाबा नेमकं ते कुठे जाऊन कसं चेक करायचं. कारण की जनरली जो अवेअर पालक आहे, जो डॉक्टर घरातनं आलेले विद्यार्थी असतील किंवा इंजिनियर घरातनं असतील किंवा अधिकारी घरातनं असतील, त्यांच्या आई वडिलांना तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. पण एक सर्वसामान्य जी कोणी शेतकरी वर्गातनं आलेले असतात तर त्यांच्याकडे या लेव्हलचं काही नसतं. तो त्यांनी ऍटलिस्ट दर महिन्याला आपल्याकडे एक पालक टीचर मीटिंग असते, त्याला तरी यायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा वाटतं त्यांना की आपला मुलगा चांगला परफॉर्म करत नाही, घरी अभ्यास करत नाही, त्यावेळेस आपण प्रश्न विचारण्यासाठी ते तिथपर्यंत यायला पाहिजे, त्या सरांना भेटलं पाहिजे. एक टीचर, स्टुडंट आणि पेरेंट यामध्ये एक कोऑर्डिनेशन चांगला ट्रायंगल बनला तर पोराचा रिझल्ट, त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा खूप चांगला येऊ शकतो. त्यामुळं सतत फीडबॅक घेणे, त्यावर ऍक्ट करणे आणि मुलाने दिलेला फीडबॅक हा खरंच आहे का हे त्या शिक्षकाला जाऊन विचारणे. कारण बऱ्याचदा हल्ली खोटं बोलण्याचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे. आणि आता ते कुठून शिकत असतील हे तर सोसायटीकडनं शिकतात आणि सर्वप्रथम घरातनं शिकतात. त्यामुळे मला तरी वाटतं की घरामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा असलं फार गरजेचं आहे, कारण की तोच तुमच्या मुलांमध्ये ट्रान्सफर होतोय. कारण बऱ्याचदा मी म्हणजे आपल्याला काही कुणाला म्हणायचं नाही, बट असं ऑब्झर्व केलेलं आहे की एखाद्या पालकाच्या घरी फोन केला गेलेला असतो आणि बाबांना फोन गेलेला असताना आईला सांगितलेलं असतं की तू उचल फोन आणि सांग की बाबा घरी नाही आहेत, आणि हे ते मुलं ऑब्झर्व करत असतात. आणि यामध्ये मग त्याच्यानंतर मुलाने कधी खोटं सांगितलं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर की आज तू का नव्हता आला बाबा काल, तर त्याने सांगितलं की नाही नाही माझे आजोबा वारले बाबा. आता त्याच्यानंतर ही सेमच आजोबा परतही त्या विद्यार्थ्याने परत हेच गोष्ट सांगितली तर डेफिनेटली त्या शिक्षकाला वाटेल की बाबा तुला आजोबा आहेत तरी किती, तू वारले. तर त्याला जर विचारलं तू हे कुठून शिकला तर तो 100% सांगू शकतो की अरे माझी आई तर बाबांच्या बद्दल खोटं बोलते, की ते असताना घरात सुद्धा सांगितलं जातं की ते आता घरी नाहीयेत. मग याचा अर्थ कुठेतरी सगळ्याची सुरुवात ही घरापासून होत असते. सो आय फील दॅट की पालकांचा प्रामाणिकपणा हा मेन रोल आहे. आपण कोणाच्या इंटिग्रिटीवर, कोणाच्या भावना दुखवण्यासाठी ही गोष्ट नाही, पण एक 20% लोक हे सध्या विद्यार्थ्यांमध्ये जे खोटे बोलण्याचे प्रमाण वाढत आहेत आणि त्याच्यामुळे अनट्रस्टची भावना आहे ती कुठेतरी ट्रस्टफुल मध्ये कन्वर्ट व्हावी, त्यासाठी सगळ्यांचा एकोपा असणं गरजेचं आहे आणि पालकांचं मुलाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. क्लास एखाद्या मुलीचा 12ला सुटलेला आहे तर मुलगी 12:10 घरी यायला पाहिजे. पण जर ती 12:10 येत नसेल तर त्याच्या आईनी बाबांनी फोन केला पाहिजे. कारण असे कित्येक उदाहरणं आहेत की बाबा क्लास सुटला 1ला आणि खरंच क्लासला गेलेत नाही गेलेत, ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित हे जे पालक खूप अवेअर आहेत त्यांना चुकीचं वाटत असेल, पण माझा त्यांच्यासाठी काहीही म्हणणं नाहीये. हे 20% जे लक्ष कमी देतात त्यांच्यासाठी आहे. जसं तुम्ही आता पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलं, मात्र अकॅडमी देखील आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात वाढतात आहेत आणि या सगळ्यामध्येच राजस्थान कोटा या ठिकाणी विद्यार्थ्यांची अकॅडमी सोबतच सुसाईड करण्याची संख्या देखील वाढत चाललेली आहे. तसे विद्यार्थी नेमकं का आत्महत्या करत असतील, याला तुम्हाला काय कारण वाटतात? एकंदरीत याबद्दल आता फार सिरियस इश्यू आहे की जेईच्या पेपरच्या 2-3 दिवसापूर्वीच एक काल का परवाच एक न्यूज आलेली जिथे त्या मुलीने लिहिलं होतं की सॉरी पापा की मी जेई करू शकत नाही आणि सुसाईड केलं. सो एकंदरीत जेई म्हणजेच सर्व काही, नीट म्हणजेच सर्व काही, एखादी परीक्षा म्हणजेच सर्व काही, आणि तिथं नाही यश मिळालं तर पुढे काय. कदाचित घरामधून असेल, इन्स्टिट्यूट मधून असेल, कुणीतरी बोलणं गरजेचं आहे की परीक्षा म्हणजे अंतिम ध्येय नाही, तो एक पार्ट ऑफ द लाईफ आहे आणि तुमचं कॉम्पिटिशन हे तुमच्याशी आहे, दुसऱ्याशी नाही. एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला 90% मार्क पडले, सो डेफिनेटली ते फक्त उरलेले 10च तुमच्या आहेत अशातला भागच नाहीये. तुम्ही पण त्या 100 पैकी जे काही तुमच्या नशिबात आहे, तुमच्या कर्तृत्वात आहे, तुमच्या मेहनतीत आहे ते तुम्हाला मिळणारच आहेत. तुम्ही जर छान प्रॅक्टिस केलेली असेल, पेपरची लिहून प्रॅक्टिस केलेली असेल, कन्सेप्ट अंडरस्टँड केले असतील तर तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकतात. आणि तुमच्याकडे ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन हा पाहिजे आणि घरातनं पण हे वातावरण क्रिएट करणं किंवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून हे क्रिएट करणं गरजेचं आहे. आता मी तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणतो की बाबा माझा तर रँक काय
पहिला वगैरे नव्हता आणि काय सगळे लोक रँक भारी म्हणजे लय भारी घडतात अशातला काही भाग नाही. एखादा सेक्युरिटी गार्ड सुद्धा खूप त्याला काही दिवसानंतर काहीतरी बिझनेसची आयडिया मिळाली, त्याने सेक्युरिटी एजन्सी काढली, त्याच्याकडे हे 10-20 हजार जर समजा सेक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करणार असेल तर तो एक मोठा व्यक्ती बनू शकतो आणि त्याच्या अंडर सुद्धा IIT IIM अहमदाबाद सारखे लोक त्याच्या कंपनीत जॉबला येऊ शकतात. त्यामुळे खरंच परीक्षांचा आणि कर्तृत्वाचा आणि मेन काही सुखाचा याचा काही संबंध नाही. त्यामुळे परीक्षेत यश नाही मिळालं तरीही काहीतरी आयुष्य आहे हे सांगणं गरजेचं आहे. एक कॉम्पिटिशन हे हेल्दी पाहिजे, जे कुठेतरी डिस्टर्ब होत आहे म्हणून ह्या सुसाईड आणि मुलंही कमकुवत बनत आहेत. त्यांना माहिती आहे की हिवाळ्यात टेम्परेचर डाऊन होणार आहे, त्या थंडीला मला सस्टेन करायचंय, तर माझ्या माइंडमध्ये मी प्रिपरेशन करायला पाहिजे की मला तिथे थंड वाजणार आहे आणि मला सहन करायचे. मग जेणेकरून मी जर डोक्यात असं ठरवलंय की बाबा रे मला 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं तरी काय होणार नाही आणि कदाचित त्या वर्षीचं टेम्परेचर 15 पर्यंत असेल, खूप आनंद होणार. एकंदरीत जेईचा पेपर 300 मार्काचा आहे, तुम्ही टार्गेट द्या हा मिनिमम बाळा तुला एवढे जरी पडले ना किंवा नाही जरी पडले फेल जरी झाला तरी ठीक आहे. पण आपण अशा घरातनं वातावरण म्हणजे आईवडिलांनी त्यांचं जे काही कर्तृत्व शून्य आहे ते कर्तृत्व मांडायला काही नाही म्हणून पोरांचे मार्कशीट हे त्यांचं कर्तृत्व घेऊन फिरत बसणे आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात काहीतरी हवा जाणे की मी भारी आहे, मी असे मी तसे, आणि मग ते अचीव नाही झालं की त्याने काहीतरी मी सॉरी म्हणणं आणि मग जाणं. सो कुठेतरी ही मनोबल खचल्याची भूमिका आहे. सो ही नसावी, त्यासाठी बोलणं गरजेचं आहे. आणि एखादी गोष्ट साठली की ती दुर्गंध देणार, तशा पद्धतीनं मनात जे काही भावना आहेत ह्या साठल्या की प्रॉब्लेम आहे. त्या आईवडिलांशी मनमोकळेपणाने बोलणे, शिक्षकाची मनमोकळेपणाने बोलणे, हे जर झालं तर कदाचित ह्या अशा घटना घडणार नाहीत. आणि आता प्रिव्हेन्शन बरेचसे घेत आहेत राजस्थानमध्ये सुद्धा. अगदीच. आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये बारामती हे आता कोचिंगचे एक हब होत आहे, याबद्दलही काय सांगाल अगदी थोडक्यात? बारामतीला जे राजकीय नेतृत्व लाभलं दादांच्या माध्यमातून, तर खरं तर या बारामतीचं जे काही शैक्षणाची पंढरी करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याप्रतिष्ठान असेल किंवा असंख्य कॉलेजेस, इन्स्टिट्यूट, मेडिकल कॉलेज, BMS कॉलेज, सो ही खरं तर दादांची कृपा आहे की बारामतीला हे एवढं चांगले दिवस आलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आणखीन बारामती हे देशातला पहिला देऊन नक्कीच महाराष्ट्र नाही तर देश पातळीवर बारामतीचं नाव हे पूर्ण नावलौकिक होईल, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच लातूरपेक्षा चांगला रिझल्ट हा बारामतीतनं आता येत आहे, त्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अगदीच. एकंदरीतच आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी तुम्ही घडवतात आहेत, भविष्यात नक्कीच हे विद्यार्थी उत्तमरित्या करिअर करतील यात शंका नाहीये. आणि त्यासाठीच आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.